माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्नत्या विनाअट सुरू करा, अशैक्षणिक कामांचे समीकरण करा. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण संघाचा आक्रोश. मुख्यमंत्री यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन. लातूर दिनांक 9 जुलै जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या वतीने आयोजित एकदिवसीय लक्षवेधी रजा आंदोलन व आक्रोश मोर्चामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण संघ लातूरने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी टीईटीची सक्ती, शिक्षकांवर वाढत चाललेला अशैक्षणिक कामांचा बोजा, संच मान्यतेतील त्रुटी तसेच अनेक वर्षापासून रिक्त असलेली मुख्याध्यापक वर्ग 2 व पर्यवेक्षक पदे याविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. संघाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात RTET कायदा 2009 किंवा त्यानंतरचा कोणताही शासन निर्णयात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी TET अनिवार्य असल्याचा स्पष्ट उल्लेख नसताना पदोन्नत्या रोखणे अन्यायकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच गेली सुमारे 20 वर्षे रिक्त असलेली मुख्याध्यापक वर्ग 2 शिक्षण विस्तार अधिकारी अर्जापत्रित मुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदे तात्काळ भरण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय BLO, SIR, जनगणना व इतर अशैक्षणिक कामांचा भार केवळ सरकारी शाळांतील शिक्षकांवर टाकू नये. ही कामे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व इतर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये समप्रमाणात विभागण्यात यावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण सहसंचालक, शिक्षक संचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव, मुख्य सचिव, शालेय शिक्षण मंत्री तसेच मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण संघ लातूरच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्हा परिषद लातूर जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या समन्वय समितीने आज या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलं आणि सर्व शिक्षण क्षेत्रातल्या समस्या या ठिकाणी मांडल्या. तर या सर्व संघटनांसोबत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघही या ठिकाणी मागं राहिलेला नाही. समन्वय समितीच्या ह्याच्यामध्ये अतिशय सक्रिय पद्धतीनं जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ अगदी ॲक्टिव्हपणे या ठिकाणी सहभागी झालेला आहे. प्राथमिक शिक्षकासोबत माध्यमिक शिक्षकांच्या सुद्धा खूप समस्या आहेत. तर माध्यमिक शाळांकडे प्रशासन अतिशय सावत्र आईची भूमिका या ठिकाणी घेऊन माध्यमिकच्या कुठल्याही समस्या या ठिकाणी न सोडवता दुर्लक्ष या ठिकाणी करत आहे. तर यामध्ये आता साधारण उदाहरण या ठिकाणी घ्यायचं म्हणलं तर जी TETची परीक्षा आहे 1 ते 8 या वर्गासाठी आहे आणि 1 ते 8 वर्गासाठी असताना माध्यमिकचा शिक्षकाला TET परीक्षा लागू आहे असं कुठेही उल्लेख नसताना सुद्धा माध्यमिक शिक्षकांची वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठीची TETची अट लागू करून शासन अतिशय अन्यायकारक भूमिका या ठिकाणी घेत आहे. तर हे अतिशय चुकीचं आहे. या चुकीच्या निर्णयाला कोर्टामध्ये या ठिकाणी आव्हान देण्याचं आम्ही भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळं आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की माध्यमिकचे जे शिक्षक आहेत, आज 9वी 10वीचे वर्ग आहेत, शाळेचा निकाल हा उंचावला गेला पाहिजे एकीकडे शासन म्हणतं आणि माध्यमिक शिक्षकाला विषयाची व्याप्ती मोठी असताना सुद्धा या ठिकाणी BLO सारख्या SIRचं काम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शाळांमध्ये तर असं झालेलं आहे की एका शाळेमध्ये शिक्षकांची संख्या विचारात न घेता अनेक शिक्षकांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि एकंदरीत शिक्षण क्षेत्राची वाट लावण्याचं काम या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी करत आहे. कुठंतरी ह्याला वाचा फोडली पाहिजे. शासन म्हणते की इकडं आम्ही जिल्हा परिषद शाळांना हे करतो, परंतु या ठिकाणी चुकीचे निर्णय घेऊन या ठिकाणी शिक्षण क्षेत्राला भ्रमित करण्याचं काम, शिक्षण क्षेत्र दिशाहीन करण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करत आहे. याचा आम्ही जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ म्हणून या ठिकाणी या सर्व गोष्टीचा या ठिकाणी निषेध करतो आहोत.